आणि आता वळत पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे। संजीव राजे नाईक निंबाळकरांची 17 तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू आहे। तर आयकर विभागाकडून संजीव राजे नाईक निंबाळकरांची ही चौकशी केली जाते। साताऱ्याच्या फलटणमधल्या त्यांच्या निवासस्थानी ही चौकशी झाली। तर दुसरीकडे पुण्याच्या घरात सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी चौकशी सुरू आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। साताऱ्याच्या फलटणमधल्या घरी 17 तास चौकशी झाली। त्यानंतर पुण्याच्या घरात सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तपासणी सुरू आहे। आपण पाहतोय सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत। कालच या ठिकाणी साताऱ्याच्या फलटणमध्ये छापा टाकण्यात आला होता आयकर विभागाकडून आणि त्या ठिकाणी 17 तास चौकशी झाली आणि आता दुसऱ्या दिवशी पुण्याच्या घरात सलग चौकशी सुरू आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून। त्यामुळे यातनं काय समोर येतं ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। पण तुमच्यासारखंच चॅनलवरनं ते ऐकलेलं आहे। जर विचार करून किंवा माहिती घेऊन आयकर खातं तिथं गेलं असेल असं माझं मत आहे। मे बी आता जर काही नसेल त्यांच्याकडे तर नाही सापडणार, काय असेल तर सापडेल। तो एक प्रक्रियेचा भाग आहे, तो शासकीय प्रक्रियेचा भाग आहे आणि ते प्रक्रियेचा भाग होऊन जाईल, त्यात काय तर